मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला। दादर कुर्ला सायनमध्ये पाणी साचले। अंधेरी सबवे मधलं पाणी आता ओसरल्याचं दिसतंय। दरम्यान कुर्ला माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचले। लोकल मेट्रो रस्ते वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। कुर्ला किंग सर्कल सायनमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। कुर्ला माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले, त्यामुळे सध्या सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, काल रात्रभर मुंबईमध्ये पाऊस पडतोय, संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळते। सध्या मुंबईतली काय परिस्थिती आहे? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय। खरं तर बरेच दिवसांनी हा पाऊस पडतोय। खरं सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा होती। 15 दिवस कोरडे गेले होते आणि त्यानंतर आलेला हा पाऊस मात्र दाणादाण उडवून गेलेला पाहायला मिळतोय। रात्रभर पाऊस पडतोय। रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने जाहीर केलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन देखील मुंबई महानगरपालिकेतर्फे सातत्याने करण्यात येते। आता जर आपण बघितलं तर दादर असेल, त्याचबरोबर चाकी नाका असेल, त्याचबरोबर अंधेरी सबवे असेल, इथे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जी वाहतूक जी आहे ती देखील यामध्ये जर आपण बघितलं तर जी मध्य रेल्वे आहे ती धीम्या गतीने पळताना पाहायला मिळते। ट्रान्स हार्बरचं तर आपण ऐकलंच की नेमकं काय झालंय, त्यामुळे ट्रान्स हार्बर पूर्ण ठप्प झालेली आहे। सकाळची वेळ आहे, बुधवार मंगळवारचा दिवस आहे, मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर कम्प्लिटली एक सगळा गोंधळ जो आहे तो झालेला आहे। आणि याचं कारण म्हणजे नाले सफाई। याचं कारण हे जे दावे करतात नाले सफाई झाल्याचे ते सगळे फोल ठरलेले आहेत। दरवर्षी रेल्वे मुंबई महानगरपालिकेवर ढकलते, मुंबई महानगरपालिका रेल्वेवर ढकलते आणि रेल्वेच्या साईडचे जे नाले आहेत ते कधीही स्वच्छ केले जात नाहीत। त्याचाच फटका यावेळीच्या पहिल्या पावसात देखील बसलेला पाहायला मिळतो। इतकंच नव्हे तर सुरुवातीपासूनच नाले सफाई आम्ही करणार असा डंका पिटवणारे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी मात्र आता आपण बघतोय की त्यांचे कसे सगळे निष्कर्ष जे आहेत ते फोल ठरलेले पाहायला मिळतात। पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात जागोजागी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। परेल स्थानकाच्या बाहेर देखील तेवढंच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबईकरांची पहिल्याच पावसात चांगलीच दाणादाण उडालेली पाहायला मिळते। कल्याणी, भाग्यश्री, खरं तर तुम्ही सध्या कुठे आहात आणि पहिल्या पावसानंतर मुंबईमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी पाणी साचलं? नक्कीच मी खरं तर आता चर्चगेटला आहे आणि चर्चगेटच्या परिसरामध्ये जरी पाणी साचलं नसलं तरी चर्चगेटला देखील वाहतूक लोकलची जी आहे ती कुठेतरी थोडी मंदावलेली पाहायला मिळते। या व्यतिरिक्त आपण बघितलं तर माटुंगा, कुर्ला, त्याचबरोबर दादर, परेल, चाकी नाका या सगळ्या परिसरात पाणी साचले। चेंबूर, टिळक नगर मध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। काही माहीम भागात जो खाडीलगतचा भाग आहे तिथे देखील काही घरांमध्ये पाणी साचल्याची माहिती जी आहे ती हाती येते। कल्याणी, त्यामुळे नेमका आता हा पाऊस किती वेळ पडतोय आणि नेमकी मुंबईची काय दुरवस्था होते या पावसात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कल्याणी, भाग्यश्री, आता अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या पहिल्या पावसानंतर नेमकी काय स्थिती आहे? महापालिका याचा आढावा घेणार आहेत का? महापौर कुठे काही दौरा करणार आहेत का? नक्कीच महापौरांकडनं दौऱ्यासंदर्भात अजूनही काही माहिती आली नाहीये। अधिकाऱ्यांनी केवळ एक ट्विट केलेलं आहे। रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन जे आहे ते या ट्विटच्या माध्यमातून महानगरपालिकेने केलेलं आहे। मात्र आता महानगरपालिकेच्या या पाण्याचं नेमकं काय करणार? जे अधिकारी पाणी दौरा करत होते, जे अधिकारी सातत्याने वॉच ठेवत होते नालेसफाईवर, नालेसफाई झाल्याचा दावा करत होते, 100% नालेसफाई झाले, 106% नालेसफाई झाले असा दावा त्यांनी स्थायी समिती सभापतींसमोर केलेला होता। मग हे दावे आता नेमके काय झाले याचं नेमकं नक्कीच हे महापालिकेचे सगळे दावे पहिल्याच पावसामध्ये वाहून गेल्याचं पाहायला मिळते भाग्यश्री। त्यामुळे आता पुढे नेमकं काय केलं जातं? नालेसफाई संदर्भात महापालिका आपली भूमिका स्पष्ट करते का? रेल्वे प्रशासनाकडून काही सांगितलं जातं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर लोकल मेट्रो रस्ते वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रभर संततधार मुसळधार असा पाऊस कोसळलाय आणि अनेक ठिकाणी आता पाणी साचल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता महापालिका आधी ज्या पद्धतीने सांगत होती की अनेक ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली आहे, 100% नालेसफाई झाली, मात्र या सगळ्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना, मुंबईकरांना या सगळ्या पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो।
पहिल्याच पावसामध्ये लोकल सेवेला सुद्धा फटका